अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबईमध्ये स्वतंत्र लढणार असल्याचं बोललं जात आहे। महायुतीमधील तिन्ही पक्ष एकत्र पालिका निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आता थांबली आहे। नवाब मलिकांच्या नावाला सतत होणाऱ्या विरोधानंतर राष्ट्रवादी मुंबईमध्ये स्वतंत्र लढणार आहे। राष्ट्रवादीची पहिली यादी आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत जोडले गेल्यात। रुपाली, अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबईमध्ये स्वतंत्र लढणार आहे, काय कारण आहे, काय अधिक माहिती मिळते? या पालिका निवडणुकीमध्ये सामोरं जाण्याचा तिन्ही पक्षांचा प्रयत्न होता आणि सुरुवातीच्या काळामध्ये तिन्ही पक्षांकडून त्या संदर्भातली एकत्रित चर्चा सुद्धा झाली होती। मात्र आता आपण पाहत आहोत की नवाब मलिक यांच्या नावाला भाजपाकडून होणारा सातत्याच्या विरोधामुळे आता कुठेतरी राष्ट्रवादी मुंबईमध्ये स्वतंत्रपणे लढत असल्याचे चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आज मुंबईमध्ये राष्ट्रवादीकडून पहिली जी यादी आहे उमेदवारांची ती जाहीर केली जाऊ शकते आणि त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार असल्याचं चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहे। आज संध्याकाळी 7 वाजता मुंबईतली पहिली यादी जी आहे राष्ट्रवादीकडून जाहीर केली जाणार आहे। त्याच्यामध्ये कोणता वॉर्डचा समावेश आहे हे पाहणार। नक्कीच, धन्यवाद रुपाली, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।